शाळेतून यायचं, आपलं दप्तर, आपली पाटी, पुस्तकं, सॉक्स, शूज, युनिफॉर्म सगळं एका बाजूला फेकायचं. हात पाय तोंड न धुता आईचा ओरडा खाता लगेचच आपण टीव्ही समोर बसायचं आणि आपल्या फेवरेट मालिका बघायच्या. कोणत्या? शकला का बुम बुम, शरारत, सोनपरी, हातेम, अलिफ लैला. काय सांगू तो काळ काय होता. तो काळ शक्तिमानचा होता, तो काळ विक्रम बेतालचा होता. या सगळ्या आयकॉनिक मालिका आणि ऑफकोर्स हाऊ कॅन आय फॉरगेट आहट. रात्री जी बघून आपली अगदी लुलं जाण्यासाठी सुद्धा हातभार फाटायची, अगदी हो तीच ती मालिका. या सगळ्या मालिका बघत बघत आपण सगळे 90sची मुलं लहानाची मोठी होत असताना आपले आई बाबा वेगळ्या मालिकांमध्ये रमलेले होते. ते म्हणजे रामायण आणि महाभारत. आठवतंय तुम्हाला तो काळ? दर रविवारी आपण त्या मालिका बघायला जायचो. ऑफकोर्स जर आपल्या घरी टेलिव्हिजन नसायचं तर आपण आजूबाजूच्या चाळीतल्या ज्यांच्याकडे टेलिव्हिजन असायचं त्यांच्या घरी टीव्ही बघायला जायचो. रामायण आणि महाभारत या दोन मालिका अशा आहेत ज्यांनी भारतातला इतिहास रचलाय भारतात. कारण या दोन मालिका बघण्यासाठी लोक प्रचंड आपली कामं धामं पटापट आवरायची, त्यांना कसलीच शुद्ध नसायची आणि ते फक्त या दोन मालिका बघायला यायचे. आणि हातपाय तोंड धुवून जसं आपण पूजेला बसतो तसं टेलिव्हिजनला अगदी काही काही लोक हार सुद्धा घालायचे. पूजा पाठ करताना जसं आपण डोक्यावर पदर घेतो अगदी तसंच डोक्यावर पदर घेऊन सगळ्या महिला या दोन मालिका बघायच्या. आणि या दोन मालिकांनी आपल्याला जो कॉन्टेंट दिलाय, गोल्डन कॉन्टेंट, तो त्याला तोड नाहीये. आज 1000 करोडचा जरी सिनेमा कोणी बनवायचा ठरवलं तरीही या दोन मालिकांना कुणीच तोंड देऊ शकत नाही. कारण या दोन मालिका बनवणाऱ्यांचा सच्चेपणा त्या मालिकात होता आणि डीप रिसर्च ज्याला आपण म्हणतो, कॉस्ट्युम, मेकअप सगळं. ओके, अजून सुद्धा गुजबम्स येतात जेव्हा मी रामायण आणि महाभारत या दोन मालिकांचं नाव घेते. आता या दोन मालिका ज्या वेळेला बनत होत्या त्याच्यानंतर एक असा दिवस आला ज्या दिवसानंतर भारतातल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा काळ बदलला. तो दिवस होता 3 जुलै 2000. या दिवशी पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला ज्या मालिकाचं नाव होतं क्योंकि सास भी कभी बहू थी. ऑफकोर्स एकता कपूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. के ड्रामा म्हणजे तिने जो के नावाच्या सगळ्या सिरियल्स तिने बनवल्या. त्याच्यानंतर काहीच 2-3 महिन्यांनीच अगेन 16 ऑक्टोबर 2000ला कहाणी घर घर की या मालिकांमधून पार्वती आणि क्योंकि सास भी कभी बहू थी मधून तुलसी घराघरांमध्ये पोहोचली. सगळ्यांच्या आवडीला या दोन बायका उतरल्या आणि सगळ्या सासांना असं वाटायला लागलं की माझ्या सुना असायला पाहिजे तर पार्वती आणि तुलसी सारख्याच. सगळ्या महिलांची एक टिपिकल एक्सपेक्टेशनची चौकट सुरू झाली आणि त्याच्यानंतर सुरू झाला ड्रामा आणि फॅमिलीमध्ये असणारे ट्विस्ट. कहाणी घरघर की आणि क्योंकि सास भी कभी बहू थी याच्यामधला जो कॉन्टेंट होता तो त्या काळचा सॉफ्ट इन्फ्लुएन्सिंग ज्याला आपण म्हणतो तो तसा करणारा होता. कारण त्याच्यानंतरच एक टिपिकल स्टेरिओटाईप बनवलं गेलं बायकांना घेऊन की जर का घरातले कांड काही सुरू असतील, काही डावपेच सुरू असतील तर त्या करणाऱ्या बायकाच आहेत. आणि ते डावपेच अगदी धुडकावून लावणार जर का चांगले कुठले फॅमिली मेंबर्स असतील तर त्या सुद्धा बायकाच आहेत. भडक टिकली लावणारी, टिपिकल मॉडर्न कपडे घालणारी, शॉर्ट कपडे घालणारी ही बाई म्हणजे वाईटच. त्यातच साडी चोपून चापून नेसणारी, पंजाबी ड्रेस घालणारी म्हणजे चांगलीच बाई. अशी काही स्टेरिओटिपिकल गोष्टी सगळ्यांच्या मनावरती बिंबवल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आज आपण थेट पाहतोय. आता त्या काळामध्ये ज्यावेळेला या दोन मालिका प्रचंड हिट झाल्या त्याच्यानंतर अगदी मलाच वाटतं की कसोटी जिंदगी की अँड वॉट नॉट लिटरली बॅक टू बॅक असा सगळा हा टॉक्सिक कॉन्टेंट बनवला गेला ज्याच्यामध्ये घरफोड्या गोष्टी कशा असतात, गॉसिपिंग काय असतं, सासवा किती वाईट असतात, किती छळ करणाऱ्या असतात, मी तुझं आयुष्य किती उद्ध्वस्त करू शकते, तुझा संसार कसा मी मोडूनच दाखवते, या पद्धतीचे वॅम्प कॅरेक्टर म्हणजे विलन्सचे जे कॅरेक्टर्स असतात ते सगळे दाखवले गेले. आणि त्याच्यानंतर प्लास्टिक सर्जरी करून काय वेगळाच चेहरा घेऊन एखादा तोच कॅरेक्टर येतोय. मिहीर विरानीची डेथ आपल्या सगळ्यांना आठवते. त्याच्यानंतर संपूर्ण भारत वेडा झाला होता.
4 वेळा माणूस मेल्यानंतर सुद्धा तो पुन्हा त्याचा पुनर्जन्म होतो काय, आणि मग तो त्याची मेमरी लॉस होते काय, आणि बऱ्याच अशा सगळ्या टिपिकल गोष्टी आपण सगळ्या मालिकांमध्ये बघत गेलो. आता जसं सगळ्यांना माहितीये, कुठचाही ट्रेंड हॉलिवूडमध्ये खरकटा झाला की तो बॉलिवूडमध्ये येतो, बॉलिवूडमध्ये खरकटा झाला की तो हिंदी टीव्हीवरती येतो, आणि हिंदी टीव्ही नंतर तो मराठी टीव्हीवरती येतो. तसंच याच मालिकांची पुनरावृत्ती हिंदीच्या सगळ्या चॅनल्सवर होत असताना मराठी मालिकांनी सुद्धा विचार केला की यार हम भी किसी से कम थोडी नाही, आपण सुद्धा सेम कॉपी पेस्ट करू शकतो. आणि म्हणूनच त्याच दरम्यान मराठीमध्ये सुद्धा काही मालिका सुरू होत्या. 4 दिवस सासूचे, होणार सून मी त्या घरची, या सगळ्या मालिका ज्या वेळेला होत होत्या त्यावेळेला यातला कॉन्टेंट हा थोडासा टॉक्झिक होता, म्हणजे फार कमी टॉक्झिक होता आणि छान गोष्टी दाखवल्या जायच्या. पण मग हळूहळू काळ बदलत गेला आणि मग मराठी मालिकांमध्ये एक जणू काही वादळच आलं टॉक्झिक कॉन्टेंटचं, की त्याबद्दल लिटरली बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण का आता हा खूप हाय टाइम झालाय. आपली जी पिढी आहे या पिढीने टेलिव्हिजन सोडलंय बघणं, बरोबर. कारण आपण जे पास आउट झालो कॉलेजातनं आणि त्याच्यानंतर नोकऱ्या, त्याच्यानंतर आपलं करिअर आणि आता लग्न, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इतके अडकलो की टेलिव्हिजनचा आणि आपला संबंध तुटला. मोर ओव्हर आय वुड से की आपला जो कॉन्टेंट आपण जो कन्झ्युम करतो आपल्या मोबाईलवरती आपण कन्झ्युम करतो. आपला कॉन्टेंट कन्झ्युम करण्याचे सोर्सेस वेगवेगळे आहेत, पण आपले आई बाबा अजून सुद्धा त्याच चौकटीत अडकलेले आहेत असं मला वाटतं. आज सुद्धा आपल्या घरांमध्ये आपले आई बाबा त्याच मालिका बघतायत. किंबहुना मी असं म्हणेन की पुरुष नाही बघत मालिका, पण घरातल्या महिला, घरातल्या स्त्रिया. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मराठी मालिका, मी तुम्हाला ओपन चॅलेंज करते ह्या व्हिडिओतनं, की तुम्ही एक अशी मराठी मालिका मला दाखवा की जी जेन्युइनली काहीतरी चांगलं शिकवते, ज्याच्यामध्ये एक सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नसेल, लफडी नसतील, नवऱ्याचं, माझ्या नवऱ्याची 7वी बायको, माझ्या नवऱ्याची 100वी बायको, सासवा कशा सुनांचा छळ करतात. मुळात सासू आणि सून हे नातं इतकं कॉम्प्लिकेटेड असतं, मी तुम्हाला सांगते. त्याला अजून जास्त कॉम्प्लिकेटेड जर कोणी केलं असेल या समाजात, या जगात, तर त्या फक्त आणि फक्त मालिका बनवणाऱ्या लोकांनी. कारण या मालिका दिवस आणि रात्र कन्झ्युम केल्या जातात घरातल्याच महिलांकडनं. आणि असं नाही फक्त म्हणजे ज्या आईबाबांच्या, म्हणजे आपल्या ज्या आया आहेत, ज्या त्यांच्या एजमधल्या महिलाच कन्झ्युम करतात असं नाहीये. ऑफकोर्स मी नाही कन्झ्युम करत, पण मी बऱ्याचदा असं पाहिलंय की ज्या मुली आहेत 25-26 वर्षांच्या, ठार वेड्या आहेत त्या या मालिकांसाठी. बऱ्याचदा असं होतं की मला पुण्याला जायचं असतं, 6-7 तासांचा प्रवास करायचा असतो, आणि त्यावेळेला मी बसमध्येच पाहते काही मुली OTT वरती ते टेलिकास्ट बघतात, की ज्या आता त्यांचा चुकलाय म्हणजे तो टेलिकास्ट बघणं, राईट. सो तो एपिसोड ते 6 तासांमध्ये बघत असतात. आणि हा कॉन्टेंट इतका टॉक्झिक आहे, इतका नेगेटिव्ह आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो इतका वेगळ्या पद्धतीने छापला जातो की ते तुमचं तुम्हालाच कळत नाही. सी, आय ऑलवेज बिलीव्ह इन दिस थिंग की तुम्ही जो कॉन्टेंट पाहताय तुम्ही तसेच बनत जातात. त्याच्यामुळे यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या आयुष्यातली महत्वाची माणसं कुठला कॉन्टेंट बघताय. आता ऑफकोर्स कोणी काय बघावं हा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि कोणाला कुठला कॉन्टेंट बघितल्यानंतर सो कॉल्ड डोपामिन मिळतं हा वेगळा विषय आहे. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की ॲटलिस्ट आपण ज्या लोकांवरती प्रेम करतो ती माणसं कोणता कॉन्टेंट कन्झ्युम करतात याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. सिमिलरली आपली ज्या वेळेला आता मुलं होतील, पुढची पिढी, आपण बघणारच ना की ते मोबाईलवरती काय बघताय, कुठचं कॉन्टेंट बघताय. सिमिलरली आपल्या घरातले जे एजेड माणसं आहेत ते सुद्धा कोणता कॉन्टेंट बघताय त्याच्यावरती नजर ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप सगळ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होताना मी माझ्या आजूबाजूला पाहिलेले आहेत. आय एम नॉट क्लेमिंग डिरेक्टली टू दीज सिरियल्स, पण होय या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण तुम्ही कुठलाही एपिसोड, आय चॅलेंज यू, तुम्ही कधी पण घरी जा, सिरियलचा कुठला एपिसोड मध्यातून लावा, कुठलीही मालिका असू दे, प्रत्येक मालिकाचा विषय येऊन जाऊन फक्त तिथेच येतो की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं कसं वाटोळं करते. ओके, नाऊ लेट्स डू वन थिंग, थोडंसं ग्राउंड लेवलला येऊन आपण ॲनालिसिस करूया. आता जेवढे मालिका आहेत प्रत्येक मालिकाचा विषय काय असतो, एक श्रीमंत घराण्यातली मुलगी असते, ती प्रेमात पडते एका गरीब घरातल्या मुलासोबत, आणि प्रेमात पडतात, लग्न होतं, तिथून पुढची स्ट्रगल्स, पुन्हा तेच घरात कोणीतरी वॅम्प विलन कुठची तरी महिला असते, ती तिचा छळ करते, तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, आणि ही आपली हिरोईन असते. सो ती आपला संसार वाचवते. सिमिलरली एखादी अत्यंत गरीब घराण्यातली मुलगी असते जी कदाचित दिसायला छान नसते, जाडी जुडी असते किंवा सावळी असते किंवा फारच गरीब घराण्यातली असते, आणि ती एका श्रीमंत घराण्यातल्या मुलाच्या प्रेमात पडते. आणि मग ऑफकोर्स लग्न झाल्यानंतर सासू तिला ऍक्सेप्ट करायला तयार नाही, त्यानंतर होणारा छळवाद, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आता पुढचा सेम तोच विषय असतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, लफडी, की लग्न झालेलं असतं पण त्याचं बाहेर लफडं कुठेतरी सुरू आहे, मग तो ते घटस्फोट घेतो. आणि डिवोर्स आणि घटस्फोट या तर इतक्या नॉर्मलाइज केल्या गेल्यात ना या गोष्टी, मी याच्या साफ विरोधात आहे.
मी जेन्युइनली सांगते, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये डिवोर्स ही संकल्पनाच नाहीये. यातलं पण अजून एक असं गोष्ट आहे की एखादा खूपच टॉक्झिक नवरा असेल आणि खूपच टॉक्झिक बायको असेल, जिच्यासोबत तुम्ही एका छताखाली राहूच शकत नाही असं तुम्हाला वाटतंय, तिथे इट्स ओके टू टेक एक्झिट फ्रॉम दॅट रिलेशनशिप. पण मला असं वाटतं की किरकोळ कारणांवरून ज्या वेळेला घटस्फोट होताना आपण पाहतो, तेव्हा कुठे ना कुठेतरी मी डिरेक्टली सांगते तुम्हाला 50% वाटा या कॉन्टेंटचा त्याच्यामध्ये आहे. कारण खूप नॉर्मलाइज केलं जातं या कॉन्टेंटला आणि समवेअर दिस नीड्स टू बी स्टॉप. आता मी एकच मालिका अशी तुम्हाला उदाहरण देते, आई कुठे काय करते. या मालिकाचं टीजर ज्या वेळेला मी पाहिलं त्यावेळेला मला भयंकर आवडली संकल्पना, की मी ही मालिका बघायला लागले आणि मला अजूनही आठवत आहे द मोमेंट आय सॉ दॅट एपिसोड जिथे अरुंधतीच्या नवऱ्याचं लफडं बाहेर आलं. लाईक नाही यार, ही वापस उसी रास्ते पे जा रहे आणि काय वेगळं दाखवणार आहे. आता पुढे जाऊन तेच होणार. मग याचं लफडं होईल, मग लफड्यानंतर मग अरुंधती आपल्या प्रेमाने त्याला जिंकेल, तो परत सुवेका बुलाकर शाम को घर वापस आए तो उसको बुला नहीं कहते, मग अरुंधती पुन्हा तिच्या नवऱ्याला ऍक्सेप्ट करेन वगैरे वगैरे. पण नाही, निर्लज्जपणाचा कळस असा, अरुंधतीचा नवऱ्याचं दुसरं लग्न, अरुंधतीचं स्वतःचं दुसरं लग्न, नंतर अरुंधतीच्या मुलांची सुद्धा 2-2 लग्न. अरे काय चालवलंय हे? कुठे नेऊन ठेवली आपली संस्कृती आणि महाराष्ट्र? कुठेतरी या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्या जेन्युइन गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही मालिका बनवू शकतात. आता तुम्ही एक प्रश्न कराल की मग नक्की आपल्या आईबाबांनी काय बघितलं पाहिजे, कुठला कॉन्टेंट बघू शकतो आपण. टीव्ही ऑन केल्यानंतर सगळ्या चॅनल्सवरती त्याच मालिकांचा अगदी हौदोस घातला अगदी त्यांनी. मग काय बघितलं पाहिजे? खूप सगळ्या धार्मिक मालिका आहेत ज्या खूप सुंदररित्या बांधल्या गेल्यात, बनवल्या गेल्यात. बाळूमामांची सिरियल असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या सिरियल्स असू देत, त्याच्यानंतर नवनाथांवरची सिरियल असू दे, तुकाराम महाराजांची सिरियल असू दे, बजरंगबलीवरती मालिका आहेत, असंख्य मालिका आहेत त्या तुम्हाला धार्मिक दिसतील. महादेवांवरती हिंदी मालिका आहेत, अशा खूप. आणि आपल्या आईबाबांना हिंदी कळतं. मुद्दा भाषेचा नाहीये, मुद्दा कॉन्टेंटचा आहे. तर मी असं म्हणते की आता खूप हाय टाइम झालाय कुठेतरी आपण हे जे अगदी टिपिकल जोक्स करतो ना सासू सुनेचे, मी त्याच्या प्रचंड अगेन्स्ट आहे. आणि जे टिपिकल नवरा बायकोचे जोक्स असतात व्हॉट्सअप फॉरवर्ड, त्याच्याही मी अगेन्स्ट आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपण या गोष्टी नॉर्मलाइज करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू करून आपल्यावरती आपण भोगत असतो, ते आपल्याला कळत नाही. बिकॉज आय ऑब्व्हियसली बिलीव्ह इन सॉफ्ट इन्फ्लुएन्सिंग. आता आपण जो कॉन्टेंट बघतो तसं आपण बनत जातो. ह्याचे असंख्य पुरावे आहेत, असंख्य रिसर्च पेपर्स आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो कॉन्टेंट तुम्ही बघताय ती तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. त्याचबरोबर तुमची मुलं आणि तुमची एक पिढी आधी म्हणजे तुमचे आई बाबा, ते सुद्धा कुठचं कॉन्टेंट बघताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्लीज थोडंसं लक्ष द्या आणि या मालिकांना थोडं बॉयकॉट करायला आपण जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की प्रोड्युसर्सला थोडीफार अक्कल येईल आणि नक्की कुठला कॉन्टेंट आपल्या प्रेक्षकांना हवाय तो आपण खरंच बनवतोय का याच्यावरती ते विचार तरी करतील. सो येस, ओव्हरऑल हे माझं मत होतं. थोडं परखड मत तुम्हाला जाणवू शकतं, पण ओव्हरऑल जो मालिकांचा बाजार सध्या सुरू आहे त्यावरती मला असं वाटलं की समवेअर मी कुठेतरी बोलायला पाहिजे. तुमचं मत काय आहे? आणि जे मी तुम्हाला ओपन चॅलेंज केलंय, जर का त्याचं तुमच्याकडे प्रत्युत्तर असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. रिमेंबर, मी प्रत्येक कॉमेंट वाचत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक आगळा वेगळा तडकता भडकता विषय घेऊन. बाकी तुम्हाला कुठचा अजून एखादा विषय तुम्हाला बघायचा आहे की त्याच्यावरती मी माझं काही मत मांडावं, तर तोही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.